नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत तब्बल 71 वर्षानंतर श्रावणाची सुरुवात आणि शेवट ही सोमवारी. ह्या राशींना येणार सोन्याचे दिवस. श्रावण महिना ह्या वर्षी सुरुवात ही सोमवारपासून झाली आणि शेवट देखील सोमवारीच होत असल्याने यंदाच्या श्रावणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महिना काही राशीसाठी अत्यंत लाभदायक जाऊ शकतो. शुभ योग जुळून आल्याने त्यांना धनलाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यात श्रावणाची सुरुवात सोमवारपासून आली तर तो काळ अधिक महत्त्वाचा ठरतो. 1953मध्ये शेवटच्या वेळी श्रावणाची सुरुवात सोमवारच्या दिवशी झाली होती. यानंतर तब्बल 71 वर्षानंतर श्रावणाची सुरुवात ही आणि शेवट ही सोमवारी होत आहे. तर चला पाहूया ह्या कोणत्या राशी आहेत की ह्या आता त्यांना चांगले सोन्याचे दिवस येणार आहेत. या काळात मेष राशीसह 4 राशींना महादेवांची विशेष कृपा लाभेल आणि त्याचं पुढचं जीवन देखील सुकर होईल. येत्या काळात 4 राशीच्या जीवनाला कलाटणी मिळेल. परंतु ह्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पहिली रास आहे मेष. श्रावणाची सांगता झाली असून मेष राशीच्या लोकांसाठी पुढचा काळ शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठं यश प्राप्त कराल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून ह्या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला शंकराची कृपा दुपटीने लाभू शकते. तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात. तर दुसरी रास आहे सिंह. सिंह राशीसाठी येता काळ शुभ ठरू शकतो. कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. ह्या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. ह्या राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल आणि तुम्ही जर राजकारणाशी निगडीत असाल तर हा काळ खूप चांगला आहे. तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकतं. आणि तिसरी रास आहे धनु. श्रावण महिन्यात लाभलेल्या कृपेमुळे तुमचे पुढचे दिवस आनंदाचे असतील. येता काळ धनु राशीच्या लोकांसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना ह्या काळात नवीन नोकरी मिळू शकते. तसेच व्यवसाय सुरू करणं ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. ह्या काळात गुंतवणूक केली तर ह्या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. आणि चौथी रास आहे मकर. मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ शकतात. ह्या लोकांना पैसे कमवण्याचे नवीन स्रोत मिळू शकतात. ह्याशिवाय ह्या लोकांना व्यवसाय धनलाभ होण्याची शक्यता आहे. ह्या राशींच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळू शकेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तुमची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारणा होऊ शकते आणि प्रेम संबंध तुमचे चांगले राहू शकतात. तर आज आपण पाहिलेला आहोत कोणत्या राशींना सोन्याचे दिवस येणार आहेत आणि त्याची माहिती पाहिलेली आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की परत नवनवीन तुम्हाला असेच व्हिडिओ मी माहिती देत जाईल. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.